नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम भावांनो. तर आज आपण आजचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट आलते की आपण जे आहे ते पिल्लं जे आहेत ते कोणत्या जातीची सांभाळायची आहेत किंवा आपण त्यावर टॉपिकवरती व्हिडिओ करणार आहे की तुम्ही कोणत्या जातीची पिल्लं घेताना खरेदी करायची आहेत किंवा घ्यायची आहेत, तर किंवा ते किती वेळात आपल्याला त्याचं उत्पन्न, किती दिवसात त्याचं उत्पन्न आपल्याला भेटणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये बऱ्याच जाती असतात. इजापुरी, माडग्याळ काय त्या प्रकारची एक असते आणि एक साधी असते आणि एक मिक्समध्ये असते. तर मित्रांनो, आपल्याला जे आहे ते मिक्स या जातीचं घ्यायचं आहे. कारण काय विषय होतो, मिक्स या जातीचं घेतलं तर आपल्याकडे जे आहेत त्या मिक्स आहे ह्या जाती ज्या आहेत मित्रांनो. तर बघू शकता, मिक्स या जातीचे म्हणजे काय, विजापुरी आणि साधी यामध्ये कॉम्बिनेशन असतं किंवा ते मिक्स असतात. किंवा साधी म्हटलं तर साधी एकदम बारीक बकरी असतात, तर ते आपल्याकडं धावण्यासाठी नाही. तर तुम्हाला मी कधीतरी दावली साधी बकरी, ती त्याची उंची जी आहे ती एकदम बारीक असतात, त्याने त्याची पिल्लं होताना ती बारीक होत असतात आणि त्यांची जी वाढ आहे ती लवकर होत नाही आहे. आणि जर विजापुरी घेतली तर विजापुरी मित्रांनो, त्याला आपल्याला भांडवलही जास्त लागतं आणि त्याचा खर्चही आपल्याला जास्त असतो. तर हे मिक्स या जातीचं जर घेतलं तर तुम्हाला आपल्याला समजा एकदम मापात असतं, ते काय विषय नाही. तर मित्रांनो, त्याचं जे संगोपन आहे ते आपण योग्यरित्या करू शकतो. ते आपल्याला परवडू शकतं किंवा ते कमी पैशामध्ये आपल्याला, कमी भांडवलामध्ये ते आपलं उत्पन्न आपल्याला भेटू शकतं, काय अडचण नाही. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की विजापूर या जातीचे घेतले तर त्याचे फायदे किंवा तोटे काय आहेत, तर त्याच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर विजापुरी जातीचे मित्रांनो घेतले तर त्याला भांडवलही जास्त लागणार आहे किंवा त्याला कालावधी आहे, विकण्याचा कालावधी आहे होई जास्त लागणार आहे. त्याचे पैसे जास्त येतात, परंतु जे आहे ते भांडवल आपल्याला जास्त प्रमाणात लागणार आहे. तर ते आपल्याला कमी प्रमाणात जर पाहिजे असेल तर योग्य म्हणजे मिक्स, म्हणजे दोन्हीतले मिक्स आपल्याकडे जे आहेत ते मित्रांनो, तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला विजापुरी घ्यायचं असेल तर तुम्हाला विजापूरचा मी जे आहे ते स्क्रीनवर धावतो, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे जे विजापुरीचे असतात आणि यामध्ये यांची नाकही मोठी असतात किंवा ही कोकरे असताना लांब असतात, त्यामुळे त्यांना मागणी जास्त प्रमाणात नसते. कारण त्याचं जे मटण जे आहे ते उदय व्यवस्थित लागत नाही का, आणि जे त्याचे प्रमाण जे आहे ते सांभाळण्यासाठी होतं, त्यामुळं खाटीक लोक त्यासाठी त्याचा मागणी त्याची कमी असल्यामुळे त्याला खरं त्याची जी ही असते खरेदी किंमत असते ती जास्त असते. तर मित्रांनो, ही अशा प्रकारे तुम्ही तर मिक्समधील जर घेतली कोकरी तर 100% तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. तुम्ही माझ्या प्रकारे, तर माझ्या अंदाजाने तर तुम्ही घ्यायचे असतील तर तुमचा विचार जर असेल तर तुम्ही 100% हाच घेऊ शकता, कारण यामध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट आहे. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं ब्लॉग चॅनल.